हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किसलेल्या बटाट्यापासून बनवलेली साबुदाण्याची खिचडी। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शाबू रात्रभर भिजत ठेवला होता। तर आता छान भिजलेला आहे, साधारणपणे 7 ते 8 तास भिजवायचा आहे। त्यानंतर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। आता खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचे आहेत बटाटे। तर बटाटे किसून झाल्यानंतर पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत ठेवायचे आणि त्याचा गोळा बनवून त्यातले सगळं पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे। त्याशिवाय शाबूमध्ये शाबू सुट्टा होणार नाही किंवा मोकळा होणार नाही आहे। तर इथे पहिल्यांदा आता मी शेंगदाणे भाजणार आहे। तर शेंगदाण्याचं आपल्याला एकदम बारीक कूट करायचं नाही आहे त्याची, तर जाडसर थोडंसं आपल्याला कूट बनवायचं आहे। इथे मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या वापरू शकता। असे तुकडे करण्याच्या ऐवजी तुम्हाला जर क्रश केलेली मिरची आवडत असेल तर तशीही तुम्ही वापरू शकता। बटाट्याचा किस मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत। तर या मिरच्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बटाट्याचा किस यामध्ये टाकायचा आहे। तर पूर्णपणे पाणी नितळून घेतल्यानंतरच आपल्याला या तेलामध्ये हा किस टाकायचा आहे, त्याशिवाय शाबू मोकळा होणार नाही। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये। तर मिठामुळे थोडंसं पाणी सुटून किस भाजायला आपल्याला मदत होईल। त्यानंतर 4 ते 5 चमचे आपल्याला यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जेणेकरून किस एकमेकाला चिकटणार नाही। तर किस आता परतून झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला भिजवलेला शाबू टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता रात्रभर भिजवल्यानंतर असा सुटसुटीत आणि मोकळा शाबू भिजून तयार होतो। आता यामध्ये आपल्याला उर्वरित शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकायचं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय अगदी सुटसुटीत आणि मोकळा शाबू तयार आहे आपला। तर 4 ते 5 मिनिटं आपल्याला असंच परतत राहायचं आहे शाबूला। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। थँक्यू।